दररोज नवीन या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या दरात मोठी घसरण का निर्माण झालेली आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर कांद्याची मोठी घसरण आणि त्याचा बाजारपेठ कोणत्या भागामध्ये किती भाव आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता की कांद्यात मोठी घसरण का निर्माण झालेली आहे त्याची कारणे बघूया। तर शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी आता खूप मोठ्या संकटाला सामना करण्यात भाग पडत आहे, कारण की त्याला आता मोठ्या प्रमाणात भाव कमी मिळत आहे। तर बघू शकता कांद्याचा सोलापूर बाजार समितीतील परिस्थिती काय आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याला प्रति क्विंटल 900 ते 1400 रुपयापर्यंत प्रतिदर मिळत आहे। तर त्याचप्रमाणे रुपये इतका अल्प भाव मिळत आहे। हा दर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे। काही ठिकाणी तर कांद्याचा दर 900 रुपये तर 800 रुपये 500 रुपयापासून सुद्धा आहे। त्याचप्रमाणे जो शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा निम्म्यापेक्षाही कमी आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या केलेल्या मेहनतीचा योग्य मोबदला कधी मिळणार आहे, असा संकट शेतकऱ्यांपुढे येऊन ठेपलेले आहे। तर बघू शकता दर पडण्यामागची कारणे कोणकोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत। तर कांद्याच्या दरात घसरण होण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे यंदा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेले आहे। मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांद्याचे लागवडीचे क्षेत्र लक्षणीय प्रमाणात वाढले आहे। केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या इतर भागापेक्षाही, जसे की मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात अशा राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहे। या सर्व कारणामुळे बाजारपेठेत कांद्याची आवक वाढलेली आहे। त्याचप्रमाणे थेट परिणाम याचा कांद्याच्या बाजारभावात सुद्धा आपल्याला दिसून येत आहे। त्याचमुळे कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरलेले आहे। त्याचप्रमाणे या महिन्यापासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे वर्ग पुन्हा एकदाही आर्थिक संकटाला सामना आहे। तर केंद्र सरकारने कांद्यावरील 20% आयात शुल्क हटवलेले असले तरीही अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही। या उलट बाजारात कांद्याची किंमतसुद्धा आता घटलेली आहे। हे आपल्याला या कारणावरून दिसून आलेले आहे की बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात आवक निर्माण झालेली आहे। उलट बाजारपेठेत कांद्याच्या किमतीत आणखी घट झालेली आहे। 20% सरकारने निर्यात शुल्क हटवून सुद्धा कांद्याची दर हे घटलेले नाही। हे आपल्याला या कारणावरून सिद्ध होते की कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक निर्माण झालेली आहे। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात कांद्याचा बाजारभाव सुद्धा घसरलेला आहे। तर बघू शकता की कांद्याची मोठ्या प्रमाणात आता निर्यातीतील घट काय आहे। तर बघू शकता कांद्यातील घट, कांद्याचा भाव वाढावा यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली आणि निर्यात शुल्क हटवले, परंतु सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये कांद्याची मागणी कमी असल्याने भारतातून होणाऱ्या निर्यात वाढलेला नाही। याचा परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणात कांदा देशांतर्गत बाजारपेठेतच अडकला आहे, ज्यामुळे पुरवठा मागणीपेक्षा जास्त आहे आणि दरावर दबाव येत आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारपेठ ही आता त्यांच्या भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते। जो भाव आता 2500 पेक्षा जास्त पाहिजे होता, तो आता सध्या 500 रुपयापर्यंत येऊन ठेपलेला आहे। सध्याचे कांद्याचे भाव 500 ते 1400 रुपयापर्यंत येऊन ठेपलेले आहेत। त्याचप्रमाणे व्यापारी सांगतात की सध्या पुरवठा अधिक आणि मागणी कमी आहे, त्यामुळे दर वाढवणे कठीण दिसते, म्हणून कांद्याचे भाव यंदा पडलेले आहेत। त्याचप्रमाणे आता कांद्याचे भाव कधी वाढतील ही शेतकऱ्याची मोठी एक आशा निर्माण झालेली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। तर व्हिडिओला एक सबस्क्रायबर आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।